नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर सर्व रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाचा असणारा आपलाच हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तर सर्व शिधापत्रिका धारकांना आवाहन आहे की शिधापत्रिका ई-के.वाय.सीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ती 30 जून 2025 पर्यंत सर्व शिधापत्रिका लाभार्थ्यांनी त्वरित ई-के.वाय.सी करून घ्या. आपला शिधापत्रिकेवरील लाभ निरंतर सुरू ठेवण्यासाठी विहित मुदतीच्या आत शासनाचे मेरा ई-के.वाय.सी हे अधिकृत ॲप वापरून किंवा जवळच्या रेशन दुकानात जाऊन आपण आपली ई-के.वाय.सी पूर्ण करू शकता. अशा प्रकारची या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या एक्सवरती पोस्ट करून माहिती दिलेली आहे. तर सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी जाणून घेऊया. तर शिधापत्रिका ई-के.वाय.सीसाठी मुदतवाढ सर्व शिधापत्रिका लाभार्थ्यांनी त्वरित ई-के.वाय.सी करून घ्या. तर ई-के.वाय.सी का करणे गरजेचं आहे आणि या ठिकाणी ई-के.वाय.सी नाही केली तर तुम्हाला काय मिळेल किंवा नाही मिळणार याची संपूर्ण या ठिकाणी माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर पात्र लाभार्थ्यांना रेशन कार्डवर मिळणारे अनुदानित धान्य व इतर अन्नपदार्थ लाभ सुरू ठेवण्यासाठी रेशन कार्ड धारकांनी ई-के.वाय.सी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ई-के.वाय.सी केली नसेल तर तुम्हाला धान्य किंवा अन्नपदार्थ या ठिकाणी मिळणार नाही. तर आधार कार्ड रेशन कार्डशी जोडणे, तपशिलांची पडताळणी करण्यासाठी व फक्त पात्र लाभार्थ्यांकडेच रेशन कार्ड आहेत याची खात्री करण्यासाठी ई-के.वाय.सी करणे गरजेचे आहे. तर त्यानंतर आधार रेशन कार्ड लिंकिंगची पडताळणी केल्याने फसवणूक दूर होण्यास आणि अन्न व संसाधन वितरणात पारदर्शकता राखण्यास मदत होणार आहे. तर ई-के.वाय.सी सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच PDS अंतर्गत फक्त पात्र कुटुंबांनाच अनुदानित अन्नधान्य मिळेल याची हमी या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही ई-के.वाय.सी केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. तर कोणते या ठिकाणी पॉईंट आहेत ते ध्यानात ठेवा. जर ई-के.वाय.सी निर्धारित वेळेत पूर्ण झाली नाही तर लाभार्थ्यांना त्यांचे रेशन मिळू शकणार नाही. म्हणजे तुम्ही 30 जूनच्या अगोदर तुमची मेरा ई-के.वाय.सी नोंदवून किंवा जवळच्या रेशन दुकानातून ई-के.वाय.सी करून घ्या, जेणेकरून तुमचं रेशन बंद होणार नाही. काही प्रकरणांमध्ये रेशन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. रेशन कार्ड ई-के.वाय.सी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे स्वतःचे आधार कार्ड सादर करणे, बायोमेट्रिक्स करणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. तुमचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक असेल तरच रेशन कार्ड ई-के.वाय.सी ऑनलाईन पूर्ण करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला मेरा ई-के.वाय.सी मधून कुठलेही आधार कार्ड सोडून तुम्हाला कुठल्याही कागदपत्राची के.वाय.सी करताना गरज लागणार नाही. तर तुम्ही ई-के.वाय.सी ही 2 प्रकारे करू शकता. यामध्ये आपल्या जवळच्या रेशन दुकानामधून तुम्ही ई-के.वाय.सी करू शकता आणि शासनाचे अधिकृत ॲप जे मेरा ई-के.वाय.सी असे आहे त्यावरूनही तुम्ही या ठिकाणी के.वाय.सी करू शकता. आणि ई-के.वाय.सी करण्याची अंतिम मुदत ही 30 जून 2025 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. 30 जून याच्या अगोदरच तुम्ही जर ई-के.वाय.सी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुमचे कुठलेही या ठिकाणी नुकसान होणार नाही. तर मित्रांनो, आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करण्यासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर पब्लिक लॉगिनद्वारे आधार कार्ड लिंक करू शकता अथवा आपल्या जवळच्या शिधावाटप कार्यालयात जाऊन आपले आधार कार्ड लिंक करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला मेरा ई-के.वाय.सीद्वारे तुमची के.वाय.सी पूर्ण करायची असेल तर तुम्हाला त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची के.वाय.सी पूर्ण करू शकता. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.